नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर सहर्ष स्वागत। आपण जी गणित आणि विज्ञान या विषयासाठी अभ्यासमाला चालू केलेली आहे त्याच्या या भागात आपण बघणार आहोत एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 1.3। पण प्रॅक्टिस सेट 1.3 बघण्याअगोदर प्रॅक्टिस सेट 1.3 सोडवण्यासाठी काही कन्सेप्ट, काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या शिकणं अगदी गरजेचं आहे। तर ते म्हणजे क्रॅमर्स रूल आणि क्रॅमर्स रूल बिफोर वी कुठलं क्रॅमर्स रूल अजून एक गोष्ट माहिती पाहिजे ती म्हणजे डिटर्मिनंट। तर डिटर्मिनंट हा कशाचा घेता? डिटर्मिनंट घेता तो मॅट्रिक्सचा। ओके, डिटर्मिनंट तर 2x2 ची जी मॅट्रिक्स असते, ओके, त्याचं एक एक्झाम्पल A B C आणि D। तर ही 2x2 ची जी मॅट्रिक्स आहे हिचा डिटर्मिनंट कसा निघतो? तर A मल्टिप्लाय बाय D मायनस B मल्टिप्लाय बाय C हा या मॅट्रिक्सचा काय डिटर्मिनंट आहे। आणि हीच मेथड वापरून आपण पुढची आपले उदाहरण सोडवणार आहोत। तर क्रॅमर्स रूल काय सांगतो आपल्याला? क्रॅमर्स रूल सांगतो की यू कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y बाय युजिंग दिस डिटर्मिनंट मेथड। पण त्यामध्ये आपल्याला तीन गोष्टी प्रामुख्याने सापडाव्या लागतात किंवा फाइंड आउट कराव्या लागतात। पहिली गोष्ट आहे dx, दुसरी गोष्ट आहे dy आणि महत्त्वाची म्हणजे d। या तीन गोष्टी डिटर्मिनंट मेथड वापरून मिळवल्यानंतर वी कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x बाय dx अपॉन d आणि व्हॅल्यू ऑफ y इज dy अपॉन d। तर या पद्धतीने आपण एक प्रॅक्टिस सेट 1.3 आता बघणार आहोत। चला तर मग बघूया फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट। हे जे डिटर्मिनंट दिले त्यांची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आपल्याला। ओके, तर बघा पहिला डिटर्मिनंट आहे -1 7 आणि 2 आणि 4। तर डिटर्मिनंट ऑफ 2x2 मॅट्रिक्स कसा फाइंड आउट करता? आताच आपण बघितलं a मल्टिप्लाय बाय d मायनस b मल्टिप्लाय बाय c। a b c d, a मल्टिप्लाय बाय d। सिंपल पद्धतीने याचं काय करायचंय? क्रॉस मल्टिप्लिकेशन। या पद्धतीची कुठली मार्किंग करायची नाहीये, पण या पद्धतीने तुम्ही ते सोप्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता। -1 मल्टिप्लाय बाय 4 मायनस 7 मल्टिप्लाय बाय 2। -1 मल्टिप्लाय बाय 4 -4 आणि 7 2 14। जेव्हा दोन्ही संख्या निगेटिव्ह असतात तर त्यांची काय होते? बेरीज होते आणि वजाचं चिन्ह येतं। तर आन्सर किती आलं? -18। तर या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट किती आहे? -18। तर बघूया आता सेकंड एक्झाम्पल जे आहे ते पहिलं आणि दुसरं सेम आहे, ते तुम्ही होमवर्क म्हणून करू शकता। तर तिसरं जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये फ्रॅक्शन आहे, तर आपण ते एक्झाम्पल बघूया। तर या डिटर्मिनंटचा या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काय आहे? a मल्टिप्लाय बाय d मायनस b मल्टिप्लाय बाय c। a काय आहे? 7/3 मल्टिप्लाय बाय 1/2 मायनस 5/3 मल्टिप्लाय बाय 3/2। बघा a मल्टिप्लाय बाय d आणि b मायनस b मल्टिप्लाय बाय c। मल्टिप्लिकेशन करताना त्याचं डिनॉमिनेटर न्यूमरेटर इक्वल करण्याची काही गरज नाही आहे। न्यूमरेटर मल्टिप्लाय बाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर मल्टिप्लाय बाय डिनॉमिनेटर। 7 1 7 and 3 2 6 and 5 3 15 and 3 2 6। पुन्हा बघा याची डिनॉमिनेटर सेम आहे, आपण डायरेक्टली वजाबाकी करू शकतो। तर 7 minus 15 is equals to किती? -8/6। -8/6 दो न्यूमरेटर and denominator both are divided by 2, so 2 4s are 8 and 2 3s are 6, so -4/3 is the value of this matrix। So let us see second question, solve the following simultaneous equation by using Cramer's rule। आता आपल्याला दिलेले इक्वेशन आपण सुरुवातीला बघितलं प्लेन मेथडने शिकवले, त्याच्यानंतर आपण ग्राफिकल मेथडने शिकवले सोडवले, आणि आता आपण लिनियर इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन कोणत्या पद्धतीने सोडवणार आहोत? क्रॅमर्स रूलने। तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला तीन व्हॅल्यू काढायच्या आहेत हे या प्रकारचे उदाहरण सोडवताना, d dx आणि dy। चला तर मग बघूया कशा पद्धतीने ते आपण व्हॅल्यू काढता येते। तर गिवन काय आहे? दोन इक्वेशन आहे 3x 4y 10, हे इक्वेशन 1 आहे, आणि 4x 3y 5 हे इक्वेशन काय आहे? 2 आहे। हे गिवन आहे।
तर याच्यानंतर काय करायचं, सुरुवातीला आपण कसली व्हॅल्यू काढणार आहे, डिटर्मिनंट b ची. ओके, तर आपण सुरुवातीला लेट अस फाइंड व्हॅल्यू ऑफ d. d इज इक्वल्स टू, आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला तीन गोष्टी सापडायच्या, 1 d, सेकंड dx आणि 3 dy. ओके, तर जेव्हा आपण d फाइंड आउट करतो त्यावेळेस हे बघा, हे कसले व्हेरिएबल आहे, x चे, हे कसले कॉन्स्टंट आहे, y चे, आणि हे काय, हे कॉन्स्टंट आहे. बरोबर, ज्यावेळेस आपण d चा डिटर्मिनंट लिहितो तर त्यावेळेस तो कुठला डिटर्मिनंट लिहायचा, हा डिटर्मिनंट सगळ्यात महत्त्वाचा आहे. एवढा डिटर्मिनंट तुम्ही लिहू जर शकला, तुम्ही हे उदाहरण अगदी व्यवस्थित प्रकारे सोडू शकता. तर d चा डिटर्मिनंट सापडताना x आणि y चे जे कॉन्स्टंट आहे ते कन्सिडर करायचे. तर बघा 3 -4 4 आणि 3, समजले. जेव्हा d ची व्हॅल्यू तर आपण घेतोय d चा डिटर्मिनंट, त्यावेळेस 3 - 4 एका समोर एक, त्याच्यानंतर 4 आणि 3. सोडवणं सोपं आहे. 3 × 3 -4 × 4, 3 × 3 9 -16, आणि d ची व्हॅल्यू किती मिळाली, मायनस मायनस इट विल बिकम प्लस, आणि d इज इक्वल्स टू 25. ओके, d ची व्हॅल्यू मिळाली. चला तर मग आता dx फाइंड आउट करूया. काय, dx इज इक्वल्स टू, आता डिटर्मिनंट कुणाचं घ्यायचं. ओके, d च्या वेळेस कुठला घेतला होता, हा. आता जेव्हा आपण dx चा डिटर्मिनंट घेतो त्यावेळेस x ही टर्म कन्सिडर नाही करायची. ओके, त्यावेळेस y आणि जे कॉन्स्टंट असतील आपला c, ओके, a चे व्हेरिएबल कॉन्स्टंट नाही करायचे, b आणि c हे कन्सिडर करायचे. पण x च्या जागेवर कोणाला लिहायचे, 10 आणि 5. x च्या जागेवर काय लिहायचे, 10 आणि 5, आणि त्याच्यानंतर -4 आणि 3 आहे तसे. समजलं. जेव्हा आपण x चा डिटर्मिनंट घेतो त्यावेळेस x चे कोएफिशिएंट घ्यायचे नाही, x च्या कोएफिशिएंटच्या जागेवर काय घ्यायचे, 10 आणि 5, म्हणजे जे कॉन्स्टंट टर्म असतील ते. याचं डिटर्मिनंट सोपं आहे, 10 × 3 -4 × 5, 10 × 3 30, आणि हे किती होईल, -20. याचा अर्थ dx ची व्हॅल्यू किती आली, मायनस मायनस इथे होईल प्लस. आणि आता शेवटचा डिटर्मिनंट जो आपण घेणार आहे तो आहे dy. तर dy च्या वेळेस आता आपण कोणाचा कुठली टर्म स्किप करणार, कुठली टर्म नाही घेणार, बरोबर y ची टर्म नाही घेणार. मग आता काय घेणार, 3 आणि 4 आणि 10 आणि 5, 3 4 10 5, बरोबर. तर चला तर मग बघूया, पुढे कॅल्क्युलेशन. 3 5 चा 3 × 5 -4 × 10, so 3 5 are 15 -40, याचा आन्सर येतो -25. तर dy इज इक्वल्स टू -25. तर या तीन व्हॅल्यू आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत, d, dx आणि dy. As we know, x is equals to dx upon d आणि y is equals to dy upon d. d, dx आणि dy ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. चला तर मग x ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. dx ची व्हॅल्यू किती आली आहे, 50 अपॉन d ची व्हॅल्यू किती आहे, 25. therefore x is equals to 2. सोपं आहे. y, dy ची व्हॅल्यू किती आली आहे, -25, आणि d ची व्हॅल्यू किती आहे, 25. याचं उत्तर किती येते, -1. therefore y is equals to -1. so therefore solution is 2 and -1. Let us see second example. 4x plus 3y minus 4 is equals to 0 and 6x is equals to 8 minus 5y. तर यामध्ये काहीतरी गडबड वाटते का? येस, हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही आहे, बरोबर. सो वी हॅव टू कन्वर्ट दॅट इनटू द स्टँडर्ड फॉर्म, दॅट इज ax plus by is equals to c. तर गिवन मध्ये लिहितानाच हे डायरेक्टली काय करायचं, कन्वर्ट करूनच लिहायचं. ओके, सो पहिलं इक्वेशन आपण या पद्धतीने लिहिणार आहे बघा. 4x plus 3y is equals to, हे बघा -4 त्या साइडला जाईल, तो काय होईल +4. ओके, आणि ते बघा 6x लेफ्ट हँड साइडला आहे, बरोबर आहे.
-5y कुठे येतील, लेफ्ट हँड साइडला येतील आणि ते काय होईल, ते काय होतील +5y and that is equals to 8. हे आपले इक्वेशन नंबर 1 आणि हे आहे आपले इक्वेशन नंबर 2. ओके, आता याचा डिटर्मिनंट आपण एकदम सोप्या पद्धतीने घेऊ शकतो. सो लेट अस फाइंड सर्वात अगोदर आपण कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करतो, d ची. तर d ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करता, कोणाचं डिटर्मिनंट घ्यायचं आहे आठवतंय का? यस, फक्त x चा आणि y चा. तर 4 आणि 3, 6 आणि 5 सोडवता येते. a मल्टीप्लाय बाय d 4 मल्टीप्लाय बाय 5 मायनस 3 मल्टीप्लाय बाय 6. 4 5 जा 20 मायनस 18 आणि d ची व्हॅल्यू किती मिळाली बाळांनो आपल्याला, d इज इक्वल्स टू. ओके, याच्यानंतर आपण व्हॅल्यू फाइंड आउट करणार ती म्हणजे कोणाची, dx ची. तर dx चा डिटर्मिनंट आठवतंय कसं घ्यायचंय, dx ला त्यावेळेस काय कुणाला झाकवायचंय, x ला झाकून टाकायचंय आणि त्याच्या ऐवजी कुणाला घ्यायचंय 4 आणि 8. तर या ठिकाणी येईल 4, या ठिकाणी 8, 3 आणि 5 झालं. याचा डिटर्मिनंट घेऊन टाकायचं आहे 4 मल्टीप्लाय बाय 5 मायनस 3 मल्टीप्लाय बाय 8. 4 मल्टीप्लाय बाय 5 20 आणि 3 मल्टीप्लाय बाय 8 24. तर बघा या ठिकाणी वजाबाकी आहे आणि एक चिन्ह पॉझिटिव्ह अंक छोटा आहे, निगेटिव्ह अंक मोठा आहे. तर मोठ्यामधून छोटी संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. सबट्रॅक्ट द स्मॉलर नंबर फ्रॉम ग्रेटर अँड गिव्ह द greater number sign. So answer will be -4. So dx is equals to किती आन्सर आले -4. आता कोण राहिले dy. तर dy चे डिटर्मिनंट कसं घ्यायचं आहे परत एकदा, आता कोणाला दाखवायचं आहे y ला. ओके, काही व्हॅल्यूज बाकी राहिलं 4 आणि 6 आणि 4 आणि 8. 4 and 6 and 4 and 8. How to take the determinant? 4 multiplied by 8 minus 4 multiplied by 6. 4 8s are 32 minus 24 and that is equals to 8. म्हणून dy ची व्हॅल्यू किती आली 8. तर या ठिकाणी बघा आपल्याला d dx आणि dy ची व्हॅल्यू आहे. तर आपल्याला माहिती आहे x ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, x इज इक्वल्स टू काय आहे dx अपॉन d. dx ची व्हॅल्यू किती आली आहे -4. ओके, आणि d ची व्हॅल्यू किती आहे 2. तर x ची व्हॅल्यू किती -2. x इज इक्वल्स टू किती -2. ओके, आता dy y ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. y इज इक्वल्स टू काय आहे dy अपॉन d. ओके, y इज इक्वल्स टू काय dy अपॉन d. dy ची व्हॅल्यू किती मिळाली बघा या ठिकाणी 8 आणि d किती आहे 2. ओके, therefore y इज इक्वल्स टू किती आलं 4 मिळालं. बघा x इज इक्वल्स टू -2 and y इज इक्वल्स टू 4. therefore solution is -2 आणि 4. हे तर सर्वांना माहितीच असेल, आपण x कोऑर्डिनेट अगोदर घेतो आणि y कोऑर्डिनेट नंतर घेतो. ओके, तर क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो फर्स्ट आणि सेकंडच्या सारखाच आहे, तर तो तुम्हाला होमवर्क म्हणून करायचा आहे. चला तर मग बघूया क्वेश्चन नंबर 4. याच्यामध्ये मायनस साइन जास्त आहे म्हणून हा व्हिडिओ हा क्वेश्चन मी सिलेक्ट केला. तर गिवन काय आहे 6x minus 4y is equals to -12. हे वन इक्वेशन 1 आणि सेकंड इक्वेशन काय आहे 8x minus 3y is equals to -2. हे काय आहे इक्वेशन सेकंड. सो द गिवन इक्वेशन आपण काय लिहू शकतो, गिवन इक्वेशन कॅन बी रिटन in determinant form. In determinant form दिलेले इक्वेशन डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये आपण. सो लेट अस सी द व्हॅल्यू ऑफ d. d चा डिटर्मिनंट कसं फाइंड आउट करतो आपण, एवढे टर्म कन्सिडर करतो बरोबर. 6 8 -4 -3. तर 6 8 -4 आणि -3 याचं काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. 6 मल्टिप्लाय बाय -3 -4 मल्टिप्लाय बाय 8. 6 मल्टिप्लाय बाय -3 -4 मल्टिप्लाय बाय 8. कधी पण लक्षात ठेवायचे ऑलवेज राइट निगेटिव्ह इंटिजर्स इन ब्रॅकेट. ओके, तर
या ठिकाणी बघा 6 3 जा 18, 6 3 जा 18 होते, पण प्लस मल्टीप्लाय बाय मायनस बिकम्स मायनस, तर हे किती होते मायनस 18 मायनस 4 8 जा 32 and again plus multiply by minus becomes minus, so here will be minus 32. तर या ठिकाणी बघा परत मायनस मायनस काय होईल प्लस, सो मायनस 18 प्लस 32 आणि फायनल आन्सर d चं येईल d is equals to 40. ओके, आता dx चा डिटर्मिनंट बघूया काय आहे. सो आठवा what we have to do, we have to hide x, काय राहील -4 -3 आणि -12 -2. सुरुवात कोणापासून करायची आहे? Do we have to start with -4 and -3? No, we have to start from -12 and -2. So -12 -2 मी काय राहिले -4 and -3. चला याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. आता मायनस साइनचा पाऊस नुसता, तर बघा -12 मल्टिप्लाय बाय -3 मायनस -2 मल्टिप्लाय बाय -4. तर या ठिकाणी एक सिंपल रूल ध्यानात ठेवायचा आहे, रूल्स ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ साइन. मायनस मल्टिप्लाय बाय मायनस इज इक्वल्स टू प्लस. याच्याही पेक्षा सिंपल रूल ध्यानात ठेवायचा आहे, जर सेम साइन जर असतील, इफ देयर आर सेम साइन्स and there is a multiplication, then answer will be positive, and if there are different signs plus minus किंवा minus plus, then answer will be negative. See here signs are same, so answer will be positive. 12 1s are 12, 12 2s are 24 and 12 3s are 36 minus 2 4s are 8. Final answer किती आले 20. is 28. Okay, now let us find, so dx value is 28. Let us find the value of determinant of y. Okay, so dy is equals to dy चे determinant काय येते, तर पुन्हा दाखवायचं आहे आता y ला. तर काय राहिलं 6 आणि 8 आणि -12 आणि -2. तर सुरुवातीला लिहायचे 6 8 -12 -2. ओके, याचं काय करायचं मल्टिप्लिकेशन, प्रॉडक्ट घ्यायचं. determinant 6 multiplied by -2 minus -12 multiplied by 8. सिंपल आहे. बघा -12 minus 6 to the 12. आता मी काही परत तुम्हाला रूल सांगत नाहीये, तुम्ही ते समजून घ्यायचे. आता 12 8 जा 96 -12 plus 96. तर बघा प्लस मायनस काय होईल, सबट्रॅक्शन अँड साइन ऑफ बिगर इंटिजर. तर dy ची व्हॅल्यू किती, प्लस 96 मधनं 12 गेले, किती राहिले 84, आणि काय साइन आहे पॉझिटिव्ह साइन. ओके, सो dy ची व्हॅल्यू किती आली प्लस 84. तर आपल्याकडे बघा नेहमीप्रमाणे 3 आहे, dx आणि dy. आपण x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. तर चला काय फॉर्म्युला आहे पटपट सांगा. x इज इक्वल्स टू dx अपॉन d. dx ची व्हॅल्यू किती आहे 28. ओके, आणि d ची व्हॅल्यू किती आहे 14. सो 14 2 जा 28, म्हणून x ची व्हॅल्यू किती आली 2. करेक्ट. आणि dy ची व्हॅल्यू किती आहे 84. तर त्याबद्दल मला सांगा y इज इक्वल्स टू काय आहे, काय y इज इक्वल्स टू dy अपॉन d. dy ची व्हॅल्यू किती 84 अपॉन किती 14, आणि 14 6 जा 84. therefore y is equals to किती 6. मग आपण काय म्हणू शकतो, सोल्युशन इज कुठला कोऑर्डिनेट अगोदर लिहायचा आहे, x कोऑर्डिनेट अगोदर लिहायचा आहे, त्याच्यानंतर y कोऑर्डिनेट. 2 and 6 is the solution of given equation. चला तर मग बघूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आपण डायरेक्टली शेवटचा क्वेश्चन घेतलाय. तो पण का घेतलाय, कारण की याच्यामध्ये बघा x - y अपॉन 2 इज इक्वल्स टू 1 अपॉन 2. घाबरून जायचं काहीच कारण नाही. बाकीचे क्वेश्चन तुम्ही ॲज अ होमवर्क करा. हा क्वेश्चन आपण बघूया याबरोबर कसं डील करायचं. ओके, तर घाबरून जायचं काहीच कारण नाही. याला अगोदरच सिंपल
सिंपल फॉर्म मध्ये काय करायचे, कन्वर्ट करायचे. अगोदरच काय करायचे, सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे. तर चला याचा स्टँडर्ड फॉर्म कसा करायचा आपण मागच्या व्हिडिओ मध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे. ओके, तर पहिले इक्वेशन आहे तसंच लिहिणार आपण 2x + dy इज इक्वल्स टू -2. हे आहे आपले इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन नंबर 2 कसं लिहिणार, तर बघा याचे एलसीएम किती निघेल 2 आणि प्रत्येक टर्मला कितीने मल्टिप्लाय करायचे 2 ने. तर 2 × x काय होईल, बरोबर 2x मायनस साइन ॲज इट इज. हा डिनॉमिनेटरचा 2 आणि मल्टिप्लाय बाय 2 काय होईल, कॅन्सल. म्हणजे इथे काय राहिलं फक्त -1 आणि याचा पण 2 आणि 2 काय होईल, कॅन्सल. इथे काय राहिलं फक्त 1 झालं. या पूर्ण क्वेश्चनचा तर मी तसं कुठला. ओके, नाउ यू कॅन सॉल्व इट बाय आर रेग्युलर मेथड आपल्या. सो दिस इक्वेशन और काय म्हणायचे, गिवन इक्वेशन कॅन बी रिटर्न इन डिटर्मिनंट फॉर्म. डिटर्मिनंट फॉर्म मध्ये कसं लिहू शकतो आपण, तर पहिल्यांदा पुन्हा कोणाचा डिटर्मिनंट लिहिणार, आता d चा. तर d चा डिटर्मिनंट लिहूया. कसं घ्यायचं आहे, कुणाला दाखवायचं आहे, यांना दाखवायचं आहे. मग कोण राहिलंय 2 आणि 2 आणि 3 आणि y लिहिणार का तिथं, नाही. जेव्हा ज्या वेळेस x किंवा y असतील तर त्याच्या साइन सह तिथं त्या ठिकाणी त्यांचा सहगुणक जो कोएफिशिएंट जो असतो तो किती आहे, 1. ओके, सो वी आर गोइंग टू राइट 2 2 3 and -1. Okay, that is find its determinant 2 multiplied by -1 minus 2 multiplied by 3. तर 2 multiplied by -1 किती झालं, -2 आणि -2 multiplied by 2 multiplied by 3 is equals to 6. At the end d is equals to -8. हा रूल तुम्हाला माहितीच असेल, जेव्हा दोन संख्या निगेटिव्ह असतात सो वी हॅव टू ॲड देम अँड गिव -. Now let us find the determinant of dx. So dx is equals to कुणाला दाखवायचे, x ला. x च्या जागेवर कोण लिहायचे, कॉन्स्टंट. सो काय राहिले -2 1 आणि 3 आणि -1. 3 and -1 done is equals to -2 multiplied by -1 -3 multiplied by 1. हे किती आलं, 2 -3. 2 -3 से ना बघा, 2 -2 multiplied by -1 2 -3 1 जा 3. याचं उत्तर आलं -1. तर dx किती आला, -1. ओके, प्रत्येक वेळेस हेच नका बघू याने याला भागचा येईल मग आपलं काही चुकलंय का, नो. इफ युअर कॅल्क्युलेशन्स आर करेक्ट युअर आन्सर, फायनल आन्सर विल बी ऑल्सो करेक्ट. ओके, त्याच्यानंतर आता बघूया dy. dy ची व्हॅल्यू काय करायचे, कोणाला दाखवायचे, y ला. 2 2 आणि -2 आणि 1. 2 2 -2 आणि 1. घ्या त्याचा डिटर्मिनंट किती व्हॅल्यू येते, 2 multiplied by 1 -2 multiplied by 2. 2 1 जा 2 -4 किती झाले, 2 + 4 आणि dy ची व्हॅल्यू म्हणून किती आली, 6. या ठिकाणी बघा d dx आणि dy ची व्हॅल्यू आलेली आहे. याच पद्धतीने आपण आता कशाची व्हॅल्यू काढणार आहे, x ची. तर x च्या व्हॅल्यूसाठी फॉर्म्युला काय आहे, dx/d. dx/d झाले. dx/d, dx ची व्हॅल्यू किती आहे बघा या ठिकाणी -1 आणि d ची व्हॅल्यू किती आहे, -8. तर डिव्हिजनचा रूल आणि मल्टिप्लिकेशनचे रूल सारखे. जर दोन्ही संख्या सारख्या जर असतील then what will be the sign, positive. So x is equals to 1/8. असं पण सोल्युशन लिहू शकतो. ओके, इट इज नॉट नीड that always it will be completely divisible. y is equals to काय फॉर्म्युला आहे, dy/d. dy/d is equals to dy किती आले बघा या ठिकाणी 6 + 6 आहे हा आणि dx d किती आहे -8. तर बघा स्टँडर्ड फॉर्म ऑफ द फ्रॅक्शन, स्टँडर्ड फॉर्म ऑफ द रॅशनल नंबर मध्ये डिनॉमिनेटर कधीच निगेटिव्ह राहत नाही. तर ते डिनॉमिनेटरचं निगेटिव्ह साइन पण जातं न्यूमरेटरला. हा रोल कधी पण नाही ठेवायचा आहे. तर किंवा ते आपण तुम्ही कॉमन पण देऊ शकता आणि
6 and 8, both of them are divisible by 2, so it will become 2 3s are 6 and 2 4s are 8. Therefore y is equals to minus 3 upon 4. Okay, so this is the solution of this equation. So in this way, my dear student, today we have covered practice set number 1.3, and I hope so that you like this video. Okay, use to study regularly. Whatever questions I used to tell to complete as a homework, वो अच्छी तरह ते सगळे उदाहरण तुम्ही होमवर्क म्हणून सोडवायचे. ओके, तुम्ही माझे व्हिडिओ बघा किंवा कुणाचे पण व्हिडिओ बघा किंवा डायजेस्टचा वापर करा, पण जोपर्यंत तुम्ही स्वतःहून काही प्रयत्न करत नाहीये तोपर्यंत तुम्ही कुठलीही उदाहरण मनाने सोडू शकत नाही. ओके, तर प्रयत्न करत राहा. काही अडचण असल्यास कमेंट मध्ये नक्की कळवा. स्टे होम, स्टे सेफ.